हाय मैत्रिणीनो, नमस्कार. मी आज तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. सिक्रेट मस्त आहे बघा. कुठंच नसेल असं ते आमच्या घरी झाले. देवाचा अजूबा तोफा माझ्यासाठी बघा. मानत असाल तर तुम्ही बघा. आधी तुम्हाला फुलाच्या कळ्या दाखवते, मग शेवट तो दाखवते. बघा बघा कळ्या. बघितलं कळ्या. कशा आहेत कळ्या बघितल्या. ह्या कळ्या, ही फूल जे आहे ना, ह्या फुलाची जरा माहिती सांगते. हे ब्रह्मकमळ आहे. हे ब्रह्मकमळ हे रात्रीचं उमलतं. रात्रीच्या 10 नंतर 12पर्यंत पूर्ण उमलतं. 10ला बऱ्यापैकी उमललेलं असतं आणि 3च्या नंतर ते आपोआप मिटायला जातं. तर ते कुणीही लावलं ना तर कुणाच्याही घरी येत नाही. ज्याचं भाग्य असेल ना त्याच्याच घरी येतं. आणि ते वास्तुशास्त्रानुसार असं सांगतात की ते जर झाड आपल्या दारात असेल ना तर बाहेरची भूत प्रेत करणी भानामती असलं काहीसुद्धा आपल्या घरात येत नाही. हो का, म्हटलं किती कळ्या आले ते. इथंच नाही, हो इकडं पण तिकडं खाली पण आहे त्या. आणि हो का किती आले त्या. 65 कळ्या आले त्या एका झाडाला. आणि एका झाडाला हो का इकडं 20 आले त्या. ही झाड का नाही, ही झाड आहे का नाही, ही झाड पावसाळ्यात वाऱ्यानं तुटलं होतं. असं फाटं इथून असं फाटक तुटलं होतं. आणि मग मी ती काय केलं, फाटक वाया कसं घालवायचं म्हणून मी ह्या बादलीत लावलं. शेतातनं माती आणली आणि हे बादलीत लावलं तर फुटून आलं. गेल्या वर्षी पावसाळ्याच्या तोंडाला वारं सुटलं ना, वारं कावर सुटलं होतं, त्यात हे फाटं पडलं होतं. असं इथून पडलं होतं. मी 2-4 पडलं. हे बघा कळ्या बघितल्या कळ्या. ह्याला सुद्धा कळ्या आल्या त्या. ह्याला मध्ये पण आले होती, पण आता लय आले ते. त्याला ह्याला श्रावणातच हे फुल उमलतं. आणि महादेवाला एवढं प्रिय आहे का नाही. रावणानं कितीतरी 1 लाख का काय फुलं ही वाहिली होती शंकराला. आणि हे देवाला प्रसन्न केलं होतं. हेच ते ब्रह्मकमळ. हे ब्रह्मकमळ वाहूनच शंकरानं प्रसन्न केलं. आणि मग ते पिंड घेऊन चाललेले रावण प्रसन्न झाल्यावर हीच फुलं बघा. नीट बघा ह्याच्या कळ्या. अजून ही 2-4 दिवस लागणार आहे ती उमलायला. बघा. आणि ही पानाला हे असं फुल आहे की ह्याची कळी पानात आहे. हो का, पानात 3 किती बॅलन्स करत आहे बघा झाड. अजून ही एवढ्या मोठ्या कळ्या व्हायच्या. मी परत दाखवीन तुम्हाला व्हिडिओ. एवढ्या मोठं असं ह्याच्यावनी वांग्यावनी असं मोठं होतं. आणि मग ती रात्रीचं असं फुलतं. मी फुललं तसं मी आता रोज थोडं तुम्हाला रील्समध्ये बघेन. मी आज मोठा व्हिडिओ काढायला लागली. आणि रात्रीचं उमलतं आणि रात्रीचंच मिटतं. तर त्याला काढायचं असतं. आणि असे पण म्हणतात की ज्या बाईला मूल होत नसेल ती रात्रीचं फुल ह्याची पूजा करायची. फुल तोडायचं आणि फुलाच्या झाडाखालीच बसून खायचं पूर्ण फुल. ते पूर्ण फुल खाल्ल्यावर त्या बाईला मूल पण होतं म्हणून अशी आख्यायिका आहे. आणि अनुभव आहे आमच्या इथं बऱ्याच जणाला आला आहे. आणि करतात इथं बायका. किती बी डॉक्टर करा, ही करा, डॉक्टरपेक्षा ही विलाज करा. आणि फुलातला काही कडू लागत नाही, काय नाही. फुल आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं. आणि त्याच्यावर ती कॅन्सरला सुद्धा उपयोगी आहे फुल. आयुर्वेदिक पण आहे. फुल जर खाल्लं तर कॅन्सर बरेच आजार नाहीसे होतात. ह्या फुलाचं इतकं महत्त्व आहे की सांगू नका. आणि जे भाग्यवंत असतात ना त्यालाच. आणि जे रात्रीच उमलायला लागलेलं फुल तर बघितलं ना तर लय नशिबवानालाच बघायला मिळतो. आणि नशीब उघडतं मग ज्यानं फुल उमलताना बघितलं. आम्ही तर रोजच बघतोय.
आमचं कसं 8-15 दिवसाला येतात सारखी, त्यामुळं. आणि फुल रात्रीचंच तोडायचं आणि रात्रीचंच व्हायचं, नाहीतर ते सकाळी मिटून जातं. मग मी काय करते, रात्रीच्या 3 वाजता उठून काढून ठेवते फ्रीजमध्ये. आहे तसं तरी पण थोडंसं सुकलेली असते ती, पण वाहतो सकाळी लवकर, असं आहे. बघितलं का? आता मी ही रोज तुम्हाला थोड्या कळ्या कशा आता उमलल्या ना, तर हे असं तुम्हाला दाखवते. ही बघितलं का? ह्या पानातनं हो का असं ह्यातून निघायला लागलेत बघा. आता इथून ही प्रत्येक पानातून अशी मधून निघते बघा. आता ही कळे ही अशी बारीक मोहरीसारखी निघते. पुन्हा हरभऱ्यावणी होती. हरभऱ्यावणी होत मोठी होऊन ही 15 दिवस लागतात, 3 आठवडं लागतं ही कळी मोठी व्हायला. आता काहीच नाही, ही एवढ्या मोठ्या झाल्या ना, इतकं भारी, इतकं गच आणि सुगंध तर इतका त्याचा आहे की एक जर फुल उमललं, आपल्याला माहीत जरी नसलं ना, तर फुल हललं की घरातून लक्षात येतं की वास आला की फुलं उमलले म्हणून. इतका सुगंध आहे की आपण कल्पना पण करू शकत नाही, इतका सुगंध आहे ह्याचा. इतकं छान फुलं आहे. तर लय मेहनत घेतली मी. ऊन येऊन म्हणून टेरीच्या खाली ठेवलं. ह्याला उन्हाळ्यात सगळी पानं जळते ती म्हणून. ती कुंडी, माझं ऑपरेशन झालं हाताचं, तर तेव्हा ती कुंडी तिथं होती, ती मी इकडं जिन्याखाली नेऊन ठेवली, वडीत एका हातानं. आणि मग माहेरी गेली महिनाभर. म्हणलं ही घरातली ठेवायची नाही, ती मुलगा आहे मिस्टर, म्हणून मी तिथं सावलीला टेरेस खाली ठेवली, जिन्याखाली, आणि गेले. मग ती फुलं पानं गळू द्यायची नाही. ती पानं उन्हानं गळली किंवा वाळली, उन्हानं वाळते ती. पानं वाळली की फुल येत नाही. जेवढी पानं जास्त असतील तेवढी फुलं बघा. पावसाळ्यात पाऊस पडला की फुलं काळे यायला सुरुवात होते. त्या आता सीझनच असतो. ही पहिली श्रावण महिन्यातच उमलायची. आता आमची फुलं मार्गशीर्ष महिन्यात उमलते ती, चैत्रात उमलते ती, कारण का सावलीला आहे ना झाड. आणि झाड बघा इतकं खाली आहे, इतकं खाली मी बादलीत ह्याच्यात लावलेलं आहे, डब्यात. एवढं वर आले, जवळजवळ 7-8 फूट वर आले. आणि आत मी घेतले जिन्याखाली. इथं पण 3 काळ्या येत्या. आणि दुसरी एक गंमत मी दाखवणार आहे, त्यात नीट बघा. हे माझं तुळशीचं झाड आहे आणि ही शम्मीचं झाड आहे. शम्मीच्या झाडापाशी इथं एक तुळस आली, आणि मोठी तुळस होती. माझ्या मिस्टरांनी मध्ये काढली बघा. तर दुसरी आली आता बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे ही बघा, दिसते का? बघा, ही जी आहे ना, ही महादेवाची पिंड, त्याच्या मुळीपासून महादेवाची पिंड तयार झाली. मी रोज त्याची तुळशीला पाणी घालणार, सूर्यनारायणाला तुळशीला पाणी घालणार, सूर्यनारायणाला पाणी घालणार, शमीच्या झाडाला पाणी घालणार. आणि शमीच्या झाडाला तुळशीच्या तिथं बघा पिंडीचं मुळानं पिंड झाली. आणि महादेवाकडं तोंड नेमकं झालं आहे बरोबर बघा की त्याचं नैसर्गिक आहे. ही माती, ही मुळी ही मी पूजा केलेलीच माझं पुण्य आहे. मला कुठं जायची गरज नाही. देव माझ्यासाठी घरी भेटायला येतो. मी ही 5 वर्ष झालं ही झाड आहे बघा, शमीचं 5 वर्ष झालं मी लावलेलं आहे. दरवर्षी छाटतो, मोठं होऊ देत नाही, एवढंच कुंडीत राहिले. आणि त्याच्यामुळे ही पिंड नीट बघा, पिंडीचा आकार आहे आणि पूर्ण मुळाची पिंड झाली. इतकं छान आहे, इतकं छान. म्हणजे मला इतकं बघितलं पहिल्यांदा एवढूशच वर आलं होतं. मी ह्यांना म्हटलं तर हे म्हणायला लागलं काय तर तुझं असतं. तसं नाही म्हणलं, बघा किती काय झालं. ती बघत आता 1 महिना झालं बरं का. तर असं पिंडीचा आकार झाला आहे त्याची मी रोज पूजा करते, रोज. पिंडीचा आकार झाला आहे का नाही बघा. नीट बघा जवळ. ही बाजूला दुसरीकडे कुठं कसं काय नाही, तिथं तेवढंच कशी तेवढाच आकार कसा झाला आहे का नाही बघा. इतकं छान
इतकं छान. आणि हो का माझी तिन्ही झाडाची पूजा सुरू होती. तुळशीचं झाड, शमीचं झाड आणि ब्रह्मकमळाचं झाड आणि मनी प्लांट. म्हणजे इथूनच उभा राहून मी रोज सूर्यनारायणाची पूजा करते. मी एक हात होता तरी, मी एक हात मोडला होता तरी एक हातानं पूजा करायची. पण कुंडीला पाणी कधी काही होऊ दिलं नाही. 1 महिनाभर माहेरी गेली तेवढंच बघा, नाही तर नाही. पुन्हा आलं की तिथून सुरुवात केली मी. हो का, बघितलं का कसलं फळ. हे माझ्या कर्माचं फळ म्हणायचं. म्हणजे मला देवानं दिलेलं भरभरून गिफ्ट आहे ही. आणि ही नशीबवानालाच बघायला मिळतं एवढा नजारा. आता मी रोज थोडा 2-2 मिनटाचा व्हिडिओ मी काढून टाकीन किंवा रील्स तर अवश्य टाकीन. तेव्हा नीट बघा एकदा अजून. आणि ही तुळस हे म्हणतात ते तुळशीच्या शेजारी शमीची कुंडी ठेवावी. पण त्या शमीच्या झाडातच तुळस उगवून येते. एक मोठं झाड होतं गेल्या वर्षी आणि ती काढलं मध्ये, तर हवा दुसरी ऑटोमॅटिक दुसरी उगवून आली. तर चला मी रोज थोडं दाखवेन तुम्हाला ह्या शमीच्या झाडात ब्रह्मकमळाच्या फुलाचं कलेनं वाढलेलं कलेनं वाढलेलं. आता मी लहान होते तेव्हा, लहान काळ्या होत्या तेव्हा नाही दाखवू शकत, दिसल्या नसत्या व्यवस्थित. आता मोठे आहे त्या म्हणून मी कलेनं दाखवते. बाय, नमस्कार. माझा पूर्ण व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा आहे. आणि बघणाऱ्याला इतकं म्हणजे खरंच म्हणाल काहीतरी वेगळं आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये. आणि बघण्यासारखं आहे आणि आनंद म्हणजे मनाला शांत करण्यासारखं आहे, काहीतरी घेण्यासारखं आहे असं म्हणा. आणि व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये सांगा की माझं काही चुकत असेल तर त्यात मी अजून बदल करते. बाय.